शिपूरपट्टा जनस्वराज्य केसरी बैलगाडा शर्यत उत्साहात संपन्न। सुमितदादा कदम यांचा वाढदिवस अभूतपूर्व उत्साहात संपन्न। बाळूदादा हजारे शिरूर सुलतान अँड संभाजी गाडगीळ यांच्या पाचगाव RX वैजा ठरला जनस्वराज्य केसरीचा मानकरी। शिपूर श्री खंडोबा देवाची यात्रा आणि जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुमितदादा कदम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जनस्वराज्य शक्ती पक्षातर्फे शिपूरपट्टा येथे बैलगाडा शर्यत अभूतपूर्व उत्साहात पार पडली। या बैलगाडा शर्यतीमध्ये बाळूदादा हजारे शिरूर यांचा सुलतान आणि संभाजी गाडगीळ पाचगाव यांचा RX बैजाने जनस्वराज्य केसरी प्रथम क्रमांक पटकावून 2 लाखाचं बक्षीस जिंकलं। आणि यावेळी जनस्वराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनयजी कोरे, सावकार आमदार अशोक बापू माने, मोहन वानखडे सर, जिल्हा अध्यक्ष आनंद सागर पुजारी, नगरसेवक डॉक्टर पंकज मेत्रे, नगरसेवक निरंजन आवटी, शहर अध्यक्ष योगेश दरवंदर, नाना गोरपडे, मदन तांबडे, पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह हजारोंच्या संख्येनं बैलगाडा प्रेमी उपस्थित होते। आणि या बैलगाडा शर्यतीमध्ये जनरल अ गट, जनरल ब गट, दुसरा चौसा आदत या 4 गटांमध्ये 120 पेक्षा जास्त बैलगाड्यांनी सहभाग घेतला होता। शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून ही बैलगाडी शर्यत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। या शर्यतीचा थरार पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं बैलगाडा शर्यत प्रेमींनी हजेरी लावली। या शर्यतीच्या वेळी जनस्वराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनयजी कोरे सावकार यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे सुमितदादा कदम यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। आज जनस्वराज्य शक्ती केसरी या बैलगाडीच्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा या ठिकाणी आम्ही या शिपूरच्या आणि मैदानावरती त्या ठिकाणी घेतलेले आहेत। एक अतिशय चांगल्या पद्धतीचं 112 गाड्यांचा त्या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद मिळाला। एक अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये स्पर्धा झाल्या। सर्व स्पर्धकांनी उत्साहानं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं चुरशीनं त्या ठिकाणी आज स्पर्धा केल्या आणि खूप चांगल्या पद्धतीचं आज बघून लोकांच्या या डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या स्पर्धा झाल्या। आमचे नेते पक्षाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर आमदार विनय कोरे सावकर साहेब, आमचे दुसरे आमदार अशोकराव माने बापू, या दोघांनी आज या स्पर्धांना उपस्थितीत लावून एक अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांचा उत्साह वाढवला आहे यामध्ये। आणि येणाऱ्या काळामध्ये जनस्वराज्य शक्ती या अनेक अशा स्पर्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धती करायचा प्रयत्न करणार आहे। आज आमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी मिळून एक अतिशय चांगली घोषणा केली की पुढच्या स्पर्धेमध्ये थार हे बक्षीस असणार आहे। त्याचबरोबर 12 तारखेला कवठेमंकाळ इथे पुन्हा आज बैलगाडी स्पर्धा ठेवायचं नियोजन आज सगळ्यांनी केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा स्पर्धा आज पार पडताना दिसत आहेत। आज मी सर्वच तुमच्या पत्रकार बंधूंचे मनापासून आभार मानतो की अशा या असणाऱ्या या गावापासून लांब पण या स्पर्धांचं कव्हरेज करून राज्यामधल्या देशामधल्या सर्वच असणाऱ्या या बैलगाडी शौकीनांच्या डोळ्याचं पारणं फेडण्यासाठी आपण इथपर्यंत आलात आणि ह्या स्पर्धांचं कव्हरेज केलं, यासाठी मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो। आणि येणाऱ्या काळामध्ये अशा अनेक स्पर्धा होतील आणि जेणेकरून मगाशी आमदार सावकर साहेबांनी सांगितलं की चांगल्या पद्धतीच्या स्पर्धा या झाल्या पाहिजेत। त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अनेक असे क्रांतिकारी निर्णय घेतले। या बैलगाडी स्पर्धा त्यांच्या काळात चालू झाल्या। पुन्हा त्यानंतर शिराळ्याच्या नागपंचमीमध्ये नागांचं पूजा जी होती ही थांबवलेली होती, ती त्या ठिकाणी आदरणीय अमितभाई शहा आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रयत्नानं त्या ठिकाणी पुन्हा एकदा चालू करून ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत त्यांना जिवंत ठेवायचं का त्या ठिकाणी केलं। त्याचबरोबर एक अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या सगळ्या स्पर्धांना जीवन ठेवायचे शुभेच्छा या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांनी केल्या आणि अतिशय चांगल्या पद्धतीच्या ह्या स्पर्धा झाल्या आणि सर्व स्पर्धक आणि ह्या बैलगाडी शौकीनांचे डोळ्याचे पारणं फेडणाऱ्या स्पर्धा झाल्या। त्याबद्दल एक चांगल्या पद्धतीचं नियोजन आमचे सर्व सहकारी घटक पक्षाचे नेते, शिवसेनेचे नेते आदरणीय मोहन वानखडे सर, आमचे जनस्वराज्य शक्ती पक्षाची सर्वच टीम, पुजारी बंधू असतील आणि सर्वच मंडळींनी एक अतिशय चांगल्या पद्धतीचं त्या वातावरणामध्ये घेतलं। त्याचबरोबर आमच्या कुटुंबातल्या सर्वच मंडळींनी गेल्या अनेक दिवस या कार्यक्रमाची तयारी केली। माझे बंधू अमित कदम असतील आणि आमच्या कुटुंबातले सर्वच प्रेम करणारे मंडळी असतील, ह्या सगळ्यांनी मिळून त्या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचा प्रयत्न केला आणि मी सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो। निश्चितच झालं पाहिजे, त्यामुळेच तर आपल्याला मी म्हटलं
एक स्पर्धा इथे घेतोय, पुढच्या स्पर्धा आम्ही कवठे मंकाळा 12 तारखेच्या जाहीर केलेत. अशा पद्धतीच्या एक ना अनेक स्पर्धा घेतोय आम्ही. त्याचबरोबर आदरणीय आमदार विनय कोरे सावकर साहेबांच्या वारणा उद्योग समूहामध्ये जे 13 डिसेंबरचं जे त्या ठिकाणी असणारे प्रदर्शन आहेत, त्यामध्ये बरेच त्या ठिकाणी पशूंचं त्या ठिकाणी आपण हे प्रदर्शन केलं जातं. त्यामुळे निश्चितच याला चालना मिळते आणि एक चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन या माध्यमातून होतं आणि एक चांगलं एक अर्थव्यवस्था बसवण्याचं काम या माध्यमातून होतं. जनस्वराज्यचे अध्यक्ष आणि माझे सहकारी समित कदम यांना अभिष्ट चिंतन देत असताना खर तर हे अभिष्ट चिंतन सर्वसामान्यांच्या हृदयात निर्माण व्हावं, सर्वसामान्यांच्या साठी स्वराज्याचा संकल्प पूर्ण करणारं ठरावं आणि यासाठी म्हणून खर तर लोकभावना ज्या बैलगाडा शर्यतींच्या मध्ये गुंतलेली आहे अशी एक दैदिप्यमान अशी स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केली जाईल आणि लाखो या बैलगाडा शर्यतीतल्या शौकीनांना एकत्र करावं आणि सगळ्यांच्या उत्साहात हा वाढदिवस संपन्न करावा अशा संकल्पनेतून खरं तर जनस्वराज्य केसरी अशी ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली गेली. मला अतिशय आनंद होतोय की प्रचंड मोठा प्रतिसाद आज सगळ्या लोकांनी या स्पर्धेला त्या ठिकाणी दिला आणि प्रचंड उत्साहाच्या वातावरणात आज ही स्पर्धा त्या ठिकाणी संपन्न झालेली आहे. जनस्वराज्यानं निर्माण केलेलं हे नातं अशाच पद्धतीनं विश्वासानं पुढे नेण्याचं सामर्थ्य आम्हाला परमेश्वरानं द्यावं. समितनं सुद्धा सामान्य माणसांच्या विश्वासासाठी सुरू केलेलं हे काम अजून चांगल्या पद्धतीनं पुढे नेण्याचं सामर्थ्य त्याला मिळावं. खर तर शुभेच्छा आणि सदिच्छा या वाढदिवसाच्या दिवशी आम्हा सगळ्यांच्या वतीनं आम्ही त्याला या ठिकाणी देतोय आणि हे आयोजन केलेल्या माझ्या सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं मी विशेष या ठिकाणी कौतुक करतोय. उत्कृष्ट असा हा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी घडवून आणला. या मैदानाच्या निश्चितपणानं त्या दिशेनं प्रयत्न चालू आहे. घटक पक्ष म्हणून अनेक चांगल्या गोष्टी उद्याच्या काळात घडतील, पण महत्वाचं पक्ष आणि संघटना या दृष्टीनं लोकभावना आणि लोकांना बरोबर घेऊन त्यांचा विश्वास संपादन करणं हे काम अतिशय चांगल्या पद्धतीनं आज सगळ्यांच्या बरोबर करायला मिळते याचा आनंद आम्हाला आहे. या झाल्यानंतरच्या घटना अजून चांगल्या आहेत. अजून काही जर पक्ष वेगळ्या संधी आल्या तरी आहेत. आज विधान परिषदेसारख्या ठिकाणी जरी काही घडामोडी महायुती म्हणून आम्हाला करता आली तर अशा अनेक गोष्टी सगळ्या आज तुमच्या समोर बोलत नाही, पण चांगली संधी आपल्याला कार्यकर्ता म्हणून समोर येत असताना निर्माण झालेली त्या ठिकाणी बघायला मिळेल. या मगाशी माझ्या मनोगतामध्ये तेच सांगितलं, या स्पर्धा बंद झाल्यानंतर जे बैल 22,000ला जात नव्हतं आज कोट्यावधी रुपये त्याची किंमत आहे आणि पशुपालन या व्यवसायाला एक वेगळा दर्जा मिळाल्याचं चित्र आपण त्या ठिकाणी बघतो. आणि ज्या वेळेला अशा प्रकारची लाखो लोक एकत्र येतात, आज तुम्ही बघताय अनेक आईस्क्रीमची गाडी आहेत, प्रत्येकाला त्यातनं काही ना काही एक नवं अर्थकारण निर्माण झाल्याचं चित्र त्या ठिकाणी आपण बघतो. आणि महत्वाचं म्हणजे की ज्या पद्धतीने ह्या स्पर्धा होत आहेत, आज जो थरार आपण अनुभवतोय तो लोकांच्या हृदयातला आहे, हे आपल्याला ह्या निमित्तानं बघायला मिळतं. एकीकडे गोवन अतिशय चांगलं सुरू आहे. आत्ताच मला वाटतं आमच्या आप्पानं फारच नवीन मैदान या ठिकाणी जाहीर केलं आणि जेवढं लोक ह्यात सहभागी होत आहेत ना तेवढं ह्याला अजून महत्व वाढत जाणार. फक्त प्रश्न एवढाच आहे की तुमच्याकडं या मिरज तालुक्यामध्ये योगायोगानं कवठे मंकाळ जत मध्ये अशी ग्राउंड आहे, महाराष्ट्रात सगळीकडे अशी, आता आम्हाला वारनेत घ्यायचं म्हटलं तर आमची अशी शक्य नाही, एवढी मोठी सोय त्या ठिकाणी होऊ शकत नाही. तेव्हा हा एक तुमच्या परिसराला सुद्धा बैलगाड्या शर्यती बघायला येणारा विभाग असं सुद्धा महत्व कदाचित उद्याच्या काळात या स्पर्धांच्या माध्यमातून निर्माण होऊ शकतं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.